शिवसेनेचे कदम, संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिवाय, रावसाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव गावळ, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश ठाकरे, निलेश पगड, बंधू गायकवाड, साजिद सुखे, दिलीप सुखे, प्रकाश भोसले, प्रशांत तुझे, सर्व माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येनं भर सकाळी आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा हा या भागातला शेवटचा दिवस आहे. 2 दिवसांनी एका वेगळ्या कामामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हावं लागेल. पण राज्यात आणखी 2 टप्पे आहेत की ज्याची निवडणूक, मतदान, प्रचार हा कार्यक्रम आणखीन 4-6 दिवस चालणार आहे. नाशिक आणि त्या भागाची निवडणूक, त्या भागाचा प्रचार हा आणखीन 2-3 दिवस आहे. तो संपल्याच्या नंतर भिवंडी, कल्याण याही भागाची निवडणूक आणि प्रचार हा सुरू राहणार आहे. आणि शेवटी मुंबई शहराचा प्रचार हा शिल्लक राहणार आहे. पण महाराष्ट्राचा हा प्रचार संस्था तरी देशाच्या अनेक राज्यामध्ये हा प्रचार शिल्लक आहे. आणि त्यामुळं जवळपास पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. हा विषय मी या ठिकाणी एवढ्यासाठी सांगतो की निवडणुका या देशामध्ये अनेकदा झाल्या, एका दिवसामध्ये झाल्या, 2 दिवसामध्ये झाल्या, जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये झाल्या. पण यंदाच्या वर्षी पहिल्यांदा निवडणूक ही 6 ते 7 टप्प्याने होती. आणि हा निर्णय इलेक्शन कमिशनचा एक प्रकारचा मनामध्ये संशय निर्माण करणारा हा निर्णय आहे. आणि त्याचं कारण सांगतो की तामिळनाडूसारखं राज्य आज तिथं 40 खासदारांची निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये 48 आहे. तामिळनाडूची निवडणूक एका दिवसामध्ये आणि महाराष्ट्राची निवडणूक ही 6 टप्प्यामध्ये. हे कशासाठी? याचा अर्थ काय? लोकांच्या मनामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संबंधीची जी शंका आहे तिला पुष्टी देण्याच्या संबंधीचं काम अशा निर्णयाच्यामध्ये होतं. आणि उदाहरण सांगायचं झालं, बारामती लोकसभा निवडणूक झाली. निवडणूक ही वर्षा आधीच होऊन गेली. आणि तुम्ही वाचलं असेल की 2 दिवसांपूर्वी वेल्हे तालुक्यामध्ये वेल्ह्याला रात्री 1 वाजता 2 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्री उघडली होती. म्हणजे असं घडलं की रात्री 2 वाजता ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी बँकेची शाखा उघडी राहते. 30-40 लोक जातात येतात, व्यवहार त्या ठिकाणी चालू असतो. हे कधी घडलं नव्हतं, महाराष्ट्रात घडलं नव्हतं. पण या वेळेला घडलं. याचा अर्थ निवडणुकीची प्रक्रिया कितपत स्वच्छ, शुद्ध आणि अशा प्रकारची आहे का नाही याची शंका ही कुणाला वाचायला लागेल. आणखी एक गोष्ट अशी आहे की देशाचे प्रधानमंत्री कितीदा एखाद्या राज्यामध्ये जातात. मला आठवतंय मी कॉलेजमध्ये शिकत होतो पुण्याला,
या काळात निवडणुका आल्या आणि देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांची एक सभा ही रेसकोर्सवर झालेली होती, फक्त एक सभा. नंतरच्या काळामध्ये मी स्वतः पाहिलेले आहे की श्रीमती इंदिरा गांधी ह्या देशाच्या प्रधानमंत्री होत्या, त्यांची एक सभा, फक्त एक सभा ही रेसकोर्सवर भेटली. आता आपण काय पाहतो, 54 राज्यात एकेकाळी इंदिरा गांधीची एक सभा आणि आज आम्ही हे बघतोय की देशाचे प्रधानमंत्री नागपूरला आले, चंद्रपूरला आले, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अमरावतीमध्ये आले, अमरावतीच्या नंतर अकोल्यामध्ये गेले, नांदेडला गेले, परभणीला गेले, औरंगाबादला गेले, सातारला गेले, कराडला गेले, पुण्याला आले. किती ठिकाणी असं सांगू. प्रधानमंत्री एका राज्यामध्ये 6-6, 7-7, 8-8 वेळेला सभा घेतात, तर त्यांचा अधिकार आहे, त्याच्यातून मला भाषण करायचं नाही. पण आजपर्यंत हे कधी घडलं नाही, आत्ताच का घडतंय? 2 गोष्टी शक्यता आहे त्याची. एक, त्यांना स्वतःला खात्री नसावी की आपण एवढ्या सभा घेऊन सुद्धा हव्याचे परिणाम दिसत नाही आणि त्यामुळं कदाचित पुन्हा पुन्हा झालं. शासनाचा दबाव हा यंत्रणेवर करणं आणि त्या माध्यमातून निवडणुकीचे निकाल काही वेगळे लागतील का काय याची खबरदारी घेणं हे सूत्र नरेंद्र मोदींची आहे असं म्हणलं तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार. आपण अनेक गोष्टी बघतो. निवडणुका ह्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन ही एक लोकशिक्षणाची संधी आहे. देशाची स्थिती जनतेला समजून सांगण्याची संधी आहे आणि त्या दृष्टीने निवडणुकीच्याकडे बघितलं जात असतं. या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या निवडणुकांची भाषणं ऐकण्याची संधी मला मिळाली. त्या भाषणामध्ये इंदिरा गांधी असोत, नरसिंहराव असोत किंवा अटल बिहारी वाजपेयी असोत, त्यांच्या भाषणामध्ये देशामध्ये काय चाललंय याचा एक उदयधर्य असायचा. उद्या देशाच्या समोरचे प्रश्न काय याची माहिती असायची. हा देश पुढे कसा न्यायचा आणि त्यासाठी आम्ही काय आखणी केली आहे हे प्रधानमंत्री सांगायचे. आणि सर्व देशाचा एक नकाशा निवडणुकीच्या सभेच्या माध्यमातून नागरिकांच्या समोर मांडण्याची आपण संधी घेतली पाहिजे. हे सूत्र ते अटल बिहारी वाजपेयी असोत, नरसिंहराव असोत, मनमोहन सिंग असोत, राजीव गांधी असोत, इंदिरा गांधी असोत, या सगळ्या देशाच्या नेतृत्वाने घेतली. मोदी साहेब येतात, काय बोलतात? व्यक्तिगत पदावर टीका करायची, नको त्या गोष्टी बोलायच्या, असत्यावर आधारित अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. त्यांची कुठली स्वभाव बघा. आपण काय केलंय आणि काय करणार आहोत हे सांगण्याच्या ऐवजी काँग्रेसवर हल्ला करायचा. काँग्रेस काय आत्ता देशात सत्तेमध्ये नाही. गेली 10 वर्ष देशाची सत्ता भाजपकडे, मोदींच्याकडे आहे आणि 10 वर्ष यांच्याकडे सत्ता आणि हे टीका करतात काँग्रेसवर की जो काँग्रेस फक्त 10 वर्ष सत्तेवर नाही आहे आणि त्या पक्षावर टीका टिप्पणी करतात. काय टीका करायची? जी धोरणं काँग्रेसने घेतलेली नाहीत, जो निर्णय काँग्रेसचा नाही, काँग्रेसने निवडणुकीचा जाहीरनामा जो केला त्याच्यामध्ये उल्लेख नाही, अशा गोष्टीची मांडणी प्रधानमंत्री म्हणतात. एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हे लोक उद्या त्याला वडिलांच्या गळ्याचं मंगळसूत्र काढून घेतील, हे लोक उद्या त्याला घरातलं सोनं काढून घेतील. मला एक उदाहरण सांगा
की या देशामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा कुठल्या पक्षाने भगिनीच्या घरातलं मंगळसूत्र आम्ही काढू आणि त्यासाठी आम्हाला उत्तर द्या असं कुठं सांगितलं, कुठेही सांगितलं नाही. पण प्रधानमंत्री सांगतात आणि ते दुसऱ्याच्या नावावर सांगतात. इतका असत्य विचार भूमिका या देशात कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये सांगितले नव्हतं. कुणाला काय वाटतं, संबंध काय? भगिनीच्या जवळचं सोनं हे काढून घेतलं जाईल या प्रकारची भीती प्रधानमंत्र्यांनी सांगावी. कुठं असा प्रकार झाला? एकही उदाहरण सांगता येणार नाही. आणि असं असताना सुद्धा एका चुकीच्या रस्त्यावर लोकांना स्वतः काही योग्य कामं केली जाईल, स्वतः सांगण्यासारखं काही नाही. आणि त्यामुळे त्या सामान्य माणसाचा विचार दुसरीकडे कुठे वळवायचा आणि त्या हेतूने अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी अशा सातत्याने सांगत असतात. दुसरी एक गोष्ट असते व्यक्तिगत हल्ले. निवडणुकीमध्ये धोरणावर टीका करायचा अधिकार आहे, पण व्यक्तिगत हल्ले करायचं काही कारण नाही. आज ज्याचा उल्लेख विश्वजित कदमांनी आपल्या भाषणामध्ये केला की या देशामध्ये एक तरुण व्यक्ती राहुल गांधी 14 देशाचा पायी दौरा करतात. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी चालत जाणं महिन्या ऊन पाऊस याचा थंडी याचा विचार न करता रस्त्याने चालत जाणं, दुसऱ्यात असलेल्या लोकांशी भेटी घेणं, शेतकरी असो, शेतकरी असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, या सगळ्यांशी सुसंवाद साधत 14 देशाचा दौरा त्यांनी केला. जे समजून घेण्याचा प्रयत्न हा त्यांचा होता. त्याचा अभिमान वाचला पाहिजे. पण प्रधानमंत्री काय म्हणतात? शहाजादे. त्यांचा उल्लेख शहाजादे म्हणून करायचा, त्याची टिंगल-टवाळी करायची. काय कारण असतं? त्यांचं धोरण, त्यांचं भाषण पटलं नसेल त्याच्यावर तुम्ही टीका करा, त्याच्यावर तुमचं भाष्य करा, पण नाही त्या गोष्टी सांगत बसायच्या. या तरुण माणसाच्या कुटुंबाने या देशाची सेवा केली नाही. राहुल गांधी देशभर पदयात्रा करतात. त्यांच्या वडिलांनी देशाच्यासाठी स्वतःचे प्राण दिले. राजीव गांधींची हत्या झाली, देशासाठी ती किंमत त्यांनी दिली. त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी या देशाला मजबूत बनण्याचं काम त्यांनी केलं. पाकिस्तानसारख्या देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्या पाकिस्तानला धडा शिकून एका पाकिस्तानचे 2 देश, बांगलादेश आणि पाकिस्तान, हे करण्याचं महत्त्वाचं काम ज्या नेतृत्वाने केलं त्या इंदिरा गांधी, त्यांची हत्या झाली, त्यांची टीका करा. जवाहरलाल नेहरू या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 13 वर्ष तुरुंगात राहिले इंग्रजांच्या. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाहीच्या आधारावर या देशात प्रशासन आलं पाहिजे याची अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी केली. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नावलौकिक त्यांनी वाढवला. त्यांच्यावर टीकाची भूमिका. या सगळ्यांच्या टीका करण्याचं काम मोदी साहेब करतात. मोदी साहेबांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनात स्वातंत्र्याच्या पूर्ण काळात असो किंवा नंतरच्या काळामध्ये असो, नेहरू कुटुंबियांनी, गांधी कुटुंबियांनी जे काही योगदान दिलं त्याच्या 1% योगदान तुम्ही दिलं का, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि या पद्धतीच्या टीका तुफाना तुम्हाला थांबावं लागते. आम्हाला लोकांच्या टीका नेहमीच करतात, माझ्यावर करतात, उद्धव ठाकरेंच्यावर करतात. आम्हाला काही चिंता नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळं कुणाचे व्यक्तिगत हल्ले करायचे तेवढे एकच कार्यक्रम त्यांनी आज घेतलेला आहे. मी परवा बोललो की या देशामध्ये
गांधी नेहरूंचा विचार हा मजबूत केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? महात्मा गांधींचा विचार, जवाहरलाल नेहरूंचा विचार हा मजबूत करण्याची आज आवश्यकता आहे असं विधान मी केलं तर उत्तर त्यांनी दिलं ते आमच्या पक्षात या. त्यांच्या पक्षात कोण जाणार? ज्यांच्या पक्षामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही, ज्यांच्या पक्षामध्ये देशाचा ऐक्याचा विचार नाही, त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या विचारधारामध्ये समाजाच्या सगळ्या घटकांना आत्मविश्वास देण्याच्या संबंधीचा कार्यक्रम नाही आणि जिथं जातीयवादी धर्मवादी विचार ह्याचा पुरस्कार केला जातो त्या पक्षाच्या आसपाससुद्धा मी काय किंवा उद्धव ठाकरे काय आम्ही कधी आयुष्यात उभं राहणार नाही. या लोकांना आम्ही सत्तेवरून बाहेर कसं काढता येईल त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी शक्ती लावणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून या कामाकडे आम्ही बघत असतो. आणि मोदी साहेब, तुम्ही आणि तुमचा पक्ष, तुम्ही आणि तुमचा विचार, तुम्हाला लक्षात आम्हाला हा विचार मंजूर नाही, त्या विचारातून या देशाची सुटका कशी होईल याची काळजी आम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे आणि त्या कामाला तुम्हाला लोकांची मदत हवी हे या ठिकाणी मी सांगतो. सत्तेचा गैरवापर हे यांचं वैशिष्ट्य. लोकांच्यातून निवडून आलेले लोक त्यांना बाजूला कसं करता येईल याची अनेक उदाहरणं सांगता येतील. आज आपण वाचलं केजरीवाल यांची काल सुटका झाली सुप्रीम कोर्टाच्यावर. कशासाठी त्यांनी तुरुंगात टाकलं? केजरीवाल कोण? दिल्लीमध्ये सामान्य जनतेच्या दिल्लीच्या लोकांच्या पाठिंब्यानं जी व्यक्ती मुख्यमंत्री बनते, तरुण व्यक्ती मुख्यमंत्री बनते, चांगला कारभार करते, एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आरोग्याच्या केंद्रामध्ये प्रचंड बदल झाले. जे काही बदल त्यांनी केले ते वागण्याच्यासाठी भारतातच काय भारताच्या बाहेरच्या देशातून सुद्धा राज्य प्रशासनाला असलेले लोक हे काम बघायला येतात. एवढं मोठं काम केजरीवालनी त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी एकदम दाखवते धोरणावर टीका केली सत्ताधारी पक्षाच्या आणि केंद्र सरकारच्या, त्यांनी तुरुंगामध्ये टाकले. 6-8 महिने राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात. कधी घडलं होतं असं? कुठलाही त्याच्यावर दुसरा आरोप आहे तर यांना फसवून फरत नाही, त्यांना टीका सहन होत नाही, त्यांना लोकशाहीवरला वेगळं मत हे सहन होत नाही आणि ते कुणी केलं तर त्याच्या विरुद्ध खऱ्या खोट्या केसेस करायच्या, तुरुंगात टाकायच्या. मला आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने त्याची नोंद घेतली आणि त्यांची काल सुटका केलेली आहे. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे. आदिवासी मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते. आदिवासींच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणून त्यांनी टीका चिरफाडी केली. हे ज्यावेळेस कळलं दिल्लीला त्यावेळेला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली. आज त्याला तुरुंगामध्ये टाकले. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना तुरुंगात टाकले वर्षभर. सामना वर्तमानपत्र याचे संपादक आणि पार्लमेंटमध्ये आमचे सहकारी संजय राऊत त्यांनी टीका चिरफाडी केली, काही लिहिलं, त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. कशासाठी सत्ता यांच्या हातात आहे? त्यांच्या मनाविरुद्ध कुणी बोलतो म्हणल्याच्या नंतर लगेच तुरुंगामध्ये टाकायचं. लोकशाहीमध्ये पत्रकारांचे अधिकार आहेत, ते अधिकार त्याचा वापर केला म्हणून पत्रकाराला तुरुंगात टाकायचं, राज्याच्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकायचं. याचा अर्थ हा की हे ग्रस्त आणि हे राज्य एका हुकुमशाहीच्या रस्त्याने चाललेले आहे आणि हुकुमशाही या देशामध्ये येणार असेल तर तुम्हाला मला जागं राहावं लागेल. ज्या देशामध्ये ज्यांच्या साम्राज्यावर
सूर्य मावळत नाही असं म्हणणारे इंग्रज होते. त्यांनी वर्ष या राज्यात या देशावर राज्य केलं. त्यांना घालवण्याच्यासाठी महात्मा गांधींचा विचार घेऊन कोट्यावधी लोक एकत्र आले आणि यशस्वी आले. ते इंग्रजांना घालू शकले तर मोदी हे काय चीज आहे याचा विचार आपल्याला सगळ्यांना करावा लागेल. आणि त्यामुळे आज हे जे परिवर्तनाचा विचार याची आज अत्यंत आवश्यकता आहे. आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊनच काम या ठिकाणी करावं लागेल. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना एवढंच सांगणे की आपण एकत्र राहूया. आज ज्या ठिकाणी आपण एकत्र झालो, आज ज्या ठिकाणी ही सभा आहे, या सभेच्या परिसरामध्ये मला माहिती आहे की स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराच्यासाठी संघर्ष कुठं करणारा एखादी जागा कोणती असेल, एखादा परिसर कोणता असेल तर त्याच्यामध्ये हडपसरचा उल्लेख करावा लागतो. मला स्वतःला ठाऊक आहे की मी स्वतः बघितले किंवा अण्णासाहेब वगैरे यांच्या नेतृत्वाखाली असेल, रामभाऊ तुफेंच्या नेतृत्वाखाली असेल, जयसिंगराव सस्तानेंच्या नेतृत्वाखाली असेल, अनेक लोक या ठिकाणी असे होते. विचारधारा वेगळी होती, संघर्ष होता. पण ज्यावेळेस देशाचा प्रश्न यायचा त्यावेळेस सगळेजण एकजुटीनं आपली शक्ती देशाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लावायची. हा इतिहास हडपसर आणि या सगळ्या परिसराचा आहे. आणि म्हणून त्यासाठी मला आनंद आहे की आज जवळपासची शेवटची सभा या ठिकाणी होते. मला एका गोष्टीच्या संबंधीची होती अस्वस्थता वाटली. आमचे सरकारी या भागामध्ये विठ्ठल पाटील तुफे यांनी नेहमी देशाच्या ऐक्याच्या विचाराला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली. पुरोगामी विचारासाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या सगळ्या उभ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संकट आलं, मग आणीबाणीचं संकट असो, अन्य कुठलं संकट असो, त्या काळामध्ये संघर्षाची भूमिका घेण्याची आवश्यकता असेल तर ती भूमिका विठ्ठल ठाकरेंनी नेहमी घेतली. आज ते हयात नाही आहेत, पण मला गंमत अशी वाटते की जे विठ्ठल ठाकरे नेहमी देशाच्या राज्याच्या ऐक्याच्यासाठी संघर्ष करायची तयारी करणारे होते, आज त्याच विठ्ठल ठाकरेंची परंपरा नंतरच्या पिढीने चालवावी अशा प्रकारची अपेक्षा जर तुमची माझी असली तर त्यामध्ये चुकीचं नाही. विठ्ठल ठाकरेंनी कधीही जनसंघ किंवा भाजपची साथ घेतली नाही. ते नेहमी जनसंघ आणि भाजप या विचाराच्या पासून दूर राहिले. दूर हे त्यांची आत्ताची पिढी जरी आम्हा लोकांच्या पाठिंब्याने विजय झाली असेल तर आज केवळ सत्तेचा मर्यादा कुठे मिळेल या हेतूनं भाजपवाल्यांच्यावर जायचा विचार करून त्या पद्धतीची पावलं ही या ठिकाणी ते टाकतात. योग्य वेळी त्याचा निर्णय आपण घेऊ. म्हणजे घडलं ते चांगलं.